चोर आणि हुशार मुलगा. एकेकाळची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की आपल्या इतके हुशार कोणीच नाही. मला कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कुठेतरी चोरी करायला गेला आणि मार खाऊन परतत आला असे कधीच झाले नव्हते. एक दिवस चोराने एका विहिरीजवळ एका मुलाला पाहिले. तो मुलगा रडत बसला होता. चोराने त्याला विचारले, तू रडत का आहेस? मुलाने त्याला दोरीचा तुकडा दाखवला आणि म्हटले, या विहिरीत माझी चांदीची बादली पडली आहे. चोराने विचार केला, पहिली मी याची बादली काढून देतो, मग याची बादली चोरूयात. विचार करून चोर मुलाला म्हणाला, तू रडणे थांबव, मी बादली शोधून काढतो. त्याने सगळे कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. त्याने बादली शोधली, पण त्याला तिथे काहीच मिळाले नाही. जेव्हा तो विहिरीतून बाहेर आला, त्याने पाहिले की मुलगा त्याचे सगळे कपडे घेऊन गायब झाला होता. त्याने चोराला मूर्ख बनवले होते. तात्पर्य: चोराचे गर्वाचे घर खाली झाले होते.